जसा साचा आहे ना, तशीच मूर्ती तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी माझ्या बाळाकडे कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज, कोणत्या स्किल असायला पाहिजेत याचं नियोजन केलं, त्याच गोष्टी प्रोव्हाईड केल्या आणि म्हणून कदाचित 396 वर्षापूर्वी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ ग्रहण करणारी छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लाभले. पॉझिटिव्ह प्रोसेस जेव्हा करतो तेव्हा तर आपल्याला पॉझिटिव्हच रिझल्ट मिळणार आहे. बरोबर. तर हजारो बाळं बघायला मिळतील जे अगदी 3 महिन्याच्या एजपासून बोलतायत. आहार हा अगेन तुमच्या प्रकृतीनुसार आणि तुमच्या शरीरामधली जी काही डिफिशियन्सीज आहेत त्यानुसार आहार घेतला गेला पाहिजे. भले बाळ रडताना पाहून आईच्या डोळ्यातही पाणी येत असेल की त्याला आपण पेन देतोय, त्याला टोचतोय आपण, बरोबर. बट टिल ते रडणार आहे म्हणून इंजेक्शन द्यायचं आपण अवॉइड नाही करत आहे. सो सिमिलर वे इथे सुद्धा आवडत नसेल तरी सुद्धा ते आयुष्यभरासाठी म्हणून काहीतरी महत्वाचं आहे, तर त्या गोष्टी नाईलाज असतो कराव्या लागते. आजच्या जनरेशनमध्ये जर पाहिलं तर मेल फिमेल्स म्हणजे सगळेच, त्यातलं तर आय टीचा क्राऊड असेल तर एक कल्चर बनलेलं आहे की सॅटर्डे संडे म्हणजे पार्टीज अँड हँगआउट्स या सगळ्या गोष्टी, आणि स्मोक असेल, अल्कोहोल एडिक्शन्स असतील किंवा अजून काही ॲडिक्शन्स असतील, तर प्रेग्नन्सीमध्ये निश्चित त्याचा खूप विपरीत असा परिणाम बाळावरती होताना आपल्याला बघायला मिळतो. मराठीमध्ये एक म्हण आहे की म्हणजे रिकामं डोकं सैतानाचं घर बनतं. नमस्कार. द सारिका शो या पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सो आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी 27 वर्ष ज्यांचा गर्भसंस्कार कोचिंगमध्ये एक्सपिरियन्स आहे, डॉक्टर विष्णू माने सर. सो सर, तुमचं खूप खूप वेलकम या चॅनलवरती. आणि आज माझ्याकडे खूप छान क्वेश्चन्स आहेत कारण हे क्षेत्र खूप सेन्सिटिव्ह आणि इम्पॉर्टंट आहे सगळ्याच महिलांसाठी. सो त्यामुळे हा पॉडकास्ट एंडिंगपर्यंत नक्की बघा आणि पेन पेपर नक्की घेऊन बसा, कारण खूप सगळ्या टिप्स आज आपल्याला सरांकडून मिळणार आहेत. तर सर, मला जाणून घ्यायला आवडेल की गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय असतं? मॅडम, गर्भसंस्कार खरं पाहिलं तर भारतीय संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये गर्भसंस्कारांचं महत्त्व आहे. किंवा वेदांमध्ये 16 संस्कारांबद्दल सांगितलं जातं. आणि प्रॉब्लेम असा आहे की गर्भसंस्कार हा वर्ड या वेदांमध्ये सांगितल्यामुळे बरेचदा जेव्हा हा उच्चारला जातो त्यावेळेला बऱ्याच लोकांना वाटतं की गर्भसंस्कार म्हणजे एखादा धार्मिक विधी आहे. पण मला निश्चित आवर्जून सांगायचं आहे की गर्भसंस्कार हा कोणता धार्मिक विधी नाहीये, तर गर्भसंस्कार हा खरं तर सायंटिफिक विधी आहे. गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय, तर गर्भसंस्कार म्हणजे त्या गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट राहणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. जागरूकपणे त्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती जागरूकपणे आईनं आपल्या भावनांच्या मधून, आपल्या कृतींच्या मधून काही परिणाम करणं, याच क्रियेला किंवा या प्रोसेसला गर्भसंस्काराच्या या नावानं संबोधलं जातं. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगेन ती म्हणजे की हा विषय कोणत्या जाती धर्माशी जोडलेला नाहीये. खरं तर हा विषय म्हणजे आई आणि बाळ जे नाळेच्या माध्यमातून जोडलेले आहेत, तर हे जोडलेले असताना आईच्या माध्यमातून त्या बाळावर होणारा जो परिणाम आहे त्या प्रोसेसलाच आपण गर्भसंस्कार म्हणतो. त्यामुळे कृपया हा विषय कुठेही म्हणजे जाती धर्माशी जोडू नका किंवा जोडला जाऊ शकत नाहीये. हा बाळ आणि आईशी जोडला गेलेला विषय आहे. आणि त्यामुळे बरेचदा म्हणजे अनेक लोकांना गर्भसंस्कारांबद्दल माहिती नाहीये. सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये याचा अवेअरनेस आहे, बट महाराष्ट्राच्या बाहेर मोस्टली ऑल इंडियामध्ये पाहिलं तर अनेक ठिकाणी या विषयाला घेऊन लोकांमध्ये अवेअरनेस नसल्याचं आपल्याला जाणवतं. आणि तो अवेअरनेसच या पॉडकास्टच्या माध्यमातून किंवा अनेक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचवतोय. मला खात्री आहे की जेव्हा आई या विषयाला घेऊन अवेअर होईल त्या दिवशी तिच्या माध्यमातून निर्माण होणारं हे बाळ फक्त तिचं बाळच नाही तर देशाचं भवितव्य म्हणून निर्माण झालेलं असेल. खूप छान बोलत सर. सो सर, मला हे सांगा की गर्भसंस्काराचे सकारात्मक परिणाम काय? सकारात्मक ऑब्विसली म्हणजे एखादी प्रोसेस जेव्हा आपण करतो, पॉझिटिव्ह प्रोसेस जेव्हा करतो तेव्हा तर आपल्याला पॉझिटिव्हच रिझल्ट मिळणार आहेत. बरोबर. म्हणजे आपल्याला जेव्हा मी कपल्सना विचारतो की तुम्हाला बाळ कसं हवं आहे, तर त्यावेळेला त्यांचा रिप्लाय असतो की आम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी असे बाळ हवं आहे, सर्वगुण संपन्न बाळ हवं आहे. तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी बाळ हवा असेल तर काहीतरी एक्स्ट्रा करावं लागेल. आणि दॅट एक्स्ट्रा पॉझिटिव्ह वेमध्ये तुम्ही काही करता तेव्हा निश्चितच त्याचा खूप सकारात्मक फायदा आपल्याला बघायला मिळतो. मी आज म्हणजे आमच्यासोबत गेल्या 5 वर्षांमध्ये गर्भसंस्कारांसाठी लाखो लोक जोडली गेले. 22+ कंट्रीजमधून लोक जोडली गेले. त्यातल्या काही लोकांनी डिलिव्हरीपर्यंत हँड होल्डिंग सपोर्ट आमच्याकडून घेतला. आणि ज्या हँड होल्डिंग सपोर्टमध्ये महिला होत्या त्यांनी जे रिगरसली त्या बाळासाठी वेळ दिला, कन्सिस्टन्सीमध्ये दररोज त्या बाळासाठी काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्यात, तर त्यांच्या बाळांमध्ये आम्हाला आज वेगळेपण बघायला मिळतंय. आणि हे मी सांगत नाहीये तर ह्या आया सांगतात स्वतः
की आमच्या बाळामध्ये खरंच काही वेगळे परिणाम झालेले बघायला मिळतात. आज माझ्याकडं आमच्या इन्स्टाला जर पाहिलं गर्भसंस्कार चॅलेंज या इन्स्टा आयडीला, तर हजारो बाळं बघायला मिळतील जी अगदी 3 महिन्याच्या एजपासून बोलतायत किंवा 3 महिन्याच्या एजमध्ये बोलणारी बाळं तुम्हाला बघायला मिळतील. मी 3, 4, 5 या महिन्यांमध्ये खूप छान पद्धतीने बाळं प्रतिसाद देत आहेत. काही शब्द उच्चारतायत, छानपणे बोलतायत. म्हणजे अर्ली डेव्हलपमेंट जे आहे, WHO दिलेला जो काही माइलस्टोन चार्ट आहे, तो कितीतरी आधी पटीने ते माइलस्टोन्स पूर्ण करताना ही बाळं आपल्याला बघायला मिळतात. सो हा जो काही परिणाम आहे, तो त्या बाळावरती होतोच, पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा परिणाम त्या आईवरती होतो. अच्छा. कारण प्रेग्नन्सी म्हटलं की हार्मोनल इम्बॅलन्सेस होणार आहे आणि हार्मोनल इम्बॅलन्सेस म्हटलं की मूड स्विंग, फ्रस्ट्रेशन्स, अँगर, चिडचिड, डिप्रेशन, एन्झायटी अशा अनेक गोष्टींना त्या स्त्रीला सफर करावं लागतं. बरोबर. सो त्या स्त्रीचं सफरिंग फक्त स्त्रीलाच नाही, तर स्त्रीसोबत तिच्या गर्भात जोडल्या गेलेल्या बाळाला आणि इव्हन घरातल्या व्यक्तींना सुद्धा सफर करतं. अच्छा. आणि हे जर का अवॉइड करायचं असेल, तर त्या वेळेसाठी म्हणून आपल्याला काही पर्टिक्युलरली काही गोष्टी फॉलो करणं, रुटीन असणं, कन्सिस्टन्सी असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण या 9 महिन्यामधल्या रुटीनचा सकारात्मक असा त्या घरावरती, त्या स्त्रीवरती आणि स्त्रीच्या माध्यमातून गर्भात वाढणाऱ्या बाळावरती परिणाम झालेला बघायला मिळतो आपल्याला. बरोबर. सो सर, जसं आता तुम्ही बोललात, की अँक्झायटी म्हणा किंवा इरिटेशन्स. तर आता बऱ्यापैकी मी आता माझं पण एक सर्कल आहे. प्रत्येकाचं सर्कल असतं. सो मी हे ऑब्झर्व्ह केलंय, की खूप इरिटेट होतात लगेच बरोबर. महिला, किंवा मग त्यांना क्रेव्हिंग्स तयार होतात, की मला आता हे खायचंय, मला ते खायचंय. सो सर, तुम्ही ह्या गोष्टीला कसं सांगू शकता? म्हणजे काही-काही लेडीज फार डिमांडिंग असतात, की मला हे खायचंय. मग बेसिकली आहार कसा असला पाहिजे किंवा हे खरंच कसं रिलेट करतं? खूप चांगला प्रश्न आहे. कारण मराठीमधली एक म्हण आहे, की म्हणजे रिकामं डोकं सैतानाचं घर बनतं. सो मुळात काय होतं, की प्रेग्नन्सीमध्ये माझ्याकडे जर का काही रुटीन नसेल, मला काय करायचं या गोष्टींची जाणीव नसेल, तर एन नंबर ऑफ गोष्टी मनात येणार आहेत. अच्छा. जे मूड स्विंग्स म्हणतोय आणि त्याच्याप्रमाणे मग तुम्हाला एन नंबर ऑफ म्हणजे आज तुम्हाला हे करावंसं वाटतंय, हे खावंसं वाटतंय, तर कदाचित उद्या काहीतरी वेगळंच तुमची परिस्थिती असणार आहे. बरोबर. सो हे जे सगळं होतं हे कशामुळे होतं का तर तुम्हाला कुठेतरी या 9 महिन्यांच्या जर्नीमध्ये रुटीन नाहीये. तुमचा डेली पॅटर्न सेट नाहीये आणि बिकॉज ऑफ दॅट त्या मूड स्विंग, एन्झायटी या सगळ्या गोष्टींचा खूप मेजर परिणाम तुमच्यावरती होताना जाणवतो. आणि आहाराबाबतीत जर म्हणाल तर आहाराबाबतीत हा निश्चित म्हणजे प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे कारण न्यूट्रिशियस आहार असला पाहिजे. न्यूट्रियन्स ज्या पोषक तत्व त्या आईला आणि बाळाला गरजेचे आहेत, तिच्या बॉडीमधल्या ज्या कमतरता आहेत, त्या भरून काढण्याच्या दृष्टीने योग्य तो आहार तज्ज्ञांकडून डाएट फॉलो करणं, घेणं आणि तो फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आजच्या लाईफस्टाईलमध्ये काय झालेलं आहे, की आपण फास्ट फूडवरती बरेचदा डिपेंडंट आहोत. सो प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आपली लाईफस्टाईलप्रमाणे आपण जर तेच खाणं-पिणं जर चालू ठेवलं, जे की आधीही प्रेग्नन्सीच्या आधी करत होतो, तर त्याचा तिच्यावरती आणि तिच्यासोबत तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळावरती खूप चांगला म्हणजे खूप वाईट असा परिणाम होऊ शकतो. आणि त्यामुळे आहार हा अगेन तुमच्या प्रकृतीनुसार आणि तुमच्या शरीरामधली जी काही डिफिशियन्सीज आहेत, त्यानुसार आहार घेतला गेला पाहिजे. बरेचदा विचारलं जातं, की व्हेज, नॉन-व्हेज घ्यावं, नाही घ्यावं. सो व्हेज, नॉन-व्हेज इट डझंट मॅटर्स. म्हणजे तुम्ही व्हेज घेताय, नॉन-व्हेज घेताय. सो घेतलेल्या अन्नपदार्थातून तुमच्या बॉडीला काय लागतंय? तुमच्या बॉडीची गरज कोणत्या न्यूट्रिएंट्सची पूर्ण होते? ते जास्त मॅटर करतं आणि त्याची जाणीव करून घेऊन आपण त्या पद्धतीनं आहार घेणं गरजेचं आहे. आणि त्या आहाराचा निश्चितच बाळाला आणि आईला खूप चांगला फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतं. डेफिनेटली. आता जसं तुम्ही म्हटलात, की आहार चांगला पाहिजे, तो संतुलित पाहिजे. संतुलित पाहिजे. समजा आता ॲज डॉक्टर कन्सल्टंट त्यांनी सांगितलं, की बाबा तुम्ही फळभाज्या खा. पण मग त्या भाज्या तर पिझ्झावरती पण असतात. मग एखादी अशी म्हणेल, की ठीक आहे ना, पिझ्झामध्ये मला भाज्या पण मिळतात. मग ह्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? आता जे काही प्रिझर्वेटिव्हज वापरलेले असतात, की पिझ्झाचा तो बेस असेल किंवा अजून ज्या काही गोष्टी आहेत, मैदा असेल, चीज असेल. सो त्याच्यामध्ये तुमचा मात्रा किती प्रमाणामध्ये जात आहेत आणि प्रिझर्वेटिव्हज किती प्रमाणामध्ये जात आहेत. या सगळ्या गोष्टींचा आपल्याकडे काय सांगितलेलं आहे, की आहार कसा असावा तर फ्रेश म्हणजे आत्ता बनवलेला भाज्या शेतामधून आणलेल्या त्या किंवा मार्केटमधून घेऊन आलेल्या आणि फ्रेश बनवलेला आहे आणि गरम-गरम तुम्ही खाताय. तर त्या भाज्यांचा खूप चांगल्या पद्धतीनं परिणाम होतोय. पण तुम्ही या भाज्यांसोबत अजून जे काही प्रिझर्वेटिव्हज घेताय, त्या सगळ्यामध्ये जर पाहिलं तर भाज्यांचं प्रमाण किती आहे आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रमाण किती आहे. म्हणजे पोट भरण्यासाठी आम्ही खातोय किंवा जिभेची टेस्ट पुरवण्यासाठी आम्ही खातोय. पण त्याच्या माध्यमातून माझ्या शरीरासाठी जी काही आवश्यक न्यूट्रिएंटची गरज आहे ती पूर्ण होते का? दॅट अगेन अ क्वेश्चन. ओके. आणि सर, मग आता समजा या केसमध्ये एखादी अशी स्त्री आहे,
ठीक आहे. सो तिला कॅल्शियमचं महत्त्व कळालं, पण ती कधीच अंडे खात नाही. मग ती कधीच दूध नाही घेत, कधीच नाही घेत आणि अचानक सांगितलं जातं, की तुला हे सगळं खायला लागेल बाळासाठी आणि तिने ते कधीच नाही केलेल्या त्या गोष्टी. म्हणजे माझे काही फ्रेंड्स असे आहेत, की ज्या ऑब्व्हियसली. वेगन आहेत. मग ह्या केसमध्ये तुम्ही काय सांगाल? या केसमध्ये एवढंच सांगेन, की कारण इतर वेळ वेगळा आहे आणि हा वेळ वेगळा आहे. ओके. टेस्ट जे आहे ते सर्वसाधारण जिभेच्या या 1-2 इंचांवरतीच आहे तुमच्या. अच्छा. त्यानंतर तुम्ही टेस्टचा आणि तुमचा काही संबंध येत नाही. त्या ओके. घेतलेल्या फूडचा काही संबंध येत नाही. सो टेस्ट बड तुमचे डेव्हलप नाहीच झालेले आहेत, पर्टिक्युलर मिल्कला असेल. कारण आय एग्री अनेक महिलांचं असतं, की मी आयुष्यात कधी दूध पिलेलं नाही, मला आवडत नाही. तर आवडत नाही इट्स ओके. मग त्याला दुसरा पर्याय काय? एग्ज पण आवडत नाही. मग त्याला नेक्स्ट पर्याय काय? तर एकतर ते पर्याय शोधले पाहिजेत. फक्त टॅबलेट फॉर्ममध्ये कॅल्शियम घेऊन नाही चालणार आहे. ओके. डेफिनेटली डॉक्टर्स सजेस्ट करतात, न्यूट्रिशन्स देतात. जे काही सप्लिमेंट्स असतात ते देतात. बट फक्त तेवढ्यावरती डिपेंड राहून नाही चालणार आहे. तर आपल्याला ते डेव्हलप करावं लागेल. त्यासाठी थोड्या मात्रेत ते घेण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे किंवा मग त्याला अल्टरनेटिव्ह काय, जे की माझ्या बॉडीला सूट होतंय किंवा माझ्या टेस्टला ते लाईक होतंय. सो असे अल्टरनेटिव्ह शोधून आपण त्या पद्धतीनं आहारात बदल केला पाहिजे. पण तुमचा जर कॅल्शियम डिफिशियन्सी आहे, तर ती डेफिनेटली पूर्ण केली गेलीच पाहिजे आणि जर ती पूर्ण नाही केली, तर निश्चित त्या आईला आणि आईसोबत बाळाला सुद्धा इश्यूज होऊ शकतात. आणि म्हणून जे डिफिशियन्सीज आहेत, आवडत नाही म्हणून चालत नाही. मोस्टली जसं आपण म्हणतो, लहान बाळ जन्माला आलं, त्याला इंजेक्शन घेणं आवडतं का? तर नाही आवडत आहे. इंजेक्शन दिल्यानंतर ते बाळ रडणार आहे. बरोबर. बट तरी देखील ते डोजेस दिल्या जातात. का? तर त्या बाळाच्या आयुष्यभरासाठी ते डोस आज महत्त्वाचा आहे. बरोबर. भले बाळ रडताना पाहून आईच्या डोळ्यातही पाणी येत असेल, की त्याला आपण पेन देतोय, त्याला टोचतोय आपण. बरोबर. बट टिल ते रडणार आहे म्हणून इंजेक्शन द्यायचं आपण अव्हॉइड नाही करत आहे. सो सिमिलर वे इथे सुद्धा आवडत नसेल तरी सुद्धा ते आयुष्यभरासाठी म्हणून काहीतरी महत्त्वाचं आहे. तर त्या गोष्टी नाईलाजास्तव कराव्या लागतील. करेक्ट. सो सर आता 27 वर्षांपासून तुम्ही या फील्डमध्ये काम करताय. तर तुम्ही सगळ्याच टाईपचं फॅमिलीज, लोकं, माणसं पाहिले असतील बरोबर? आणि मी जेवढं ऑब्झर्व्ह केलंय लाइक आता जे वर्किंग महिला आहेत त्यांच्या बाबतीत मला बोलायचंय. तर आता जे ॲडिक्शन आहे, तर ते ॲडिक्शन आता असं कॉमन झालंय. कॉमन झालेलं आहे. असं नाही की बाबा फक्त जेंट्सच ॲडिक्टेड आहे. आता लेडीजमध्ये पण खूप नॉर्मल ॲडिक्शनच्या गोष्टी असतात. मग आता एखादी लेडीज आहे, की तिला क्रेव्हिंग झालं. आता समजा असंही मी ऑब्झर्व्ह केलंय, की असं सांगितलं जातं, की मला सिगारेट प्यायचं क्रेव्हिंग होतंय किंवा अशा गोष्टी आहेत. ते ॲडिक्शन सुटत नाहीये. पण मग फॅमिली प्लॅनिंग पण इम्पॉर्टंट आहे. येस. मग ह्याचा काय परिणाम होतो? जर ह्या गोष्टी नाही सोडल्या तर काय परिणाम होतो? खूप चांगला प्रश्न केला आहे आणि आजच्या पिढीच्या दृष्टीने हा गरजेचा प्रश्न आहे. पहिलं तर माझा 27 वर्षांचा एक्सपिरियन्स हा हिप्नॉसिस अँड सबकॉन्शियस माइंड ट्रेनिंगमधला आहे. गर्भसंस्कारांवरती गेली 5.25 वर्ष झालं मी काम करतो आणि 5.25 वर्षात लाखो महिलांपर्यंत म्हणजे जोडलो गेलो. आता जर तुमचा प्रश्न आहे की ॲडिक्शन्स म्हणजे आजच्या जनरेशनमध्ये जर पाहिलं तर मेल, फिमेल्स म्हणजे सगळेच त्यातल्या त्यात आय-टीचा क्राउड असेल तर एक कल्चर बनलेलं आहे की सॅटर्डे, संडे म्हणजे पार्टीज अँड हँगआउट्स या सगळ्या गोष्टी आणि स्मोक असेल, अल्कोहोल ॲडिक्शन्स असतील किंवा अजून काही ॲडिक्शन्स असतील. तर प्रेग्नन्सीमध्ये निश्चित त्याचा खूप विपरीत असा परिणाम बाळावरती होताना आपल्याला बघायला मिळतो. सो डॉक्टर्स म्हणजे टोटली या अशा कपल्सना सांगतात की नाही जर तुम्हाला बाळाचं नियोजन करायचं आहे, तर तुम्हाला हे कुठेतरी बंद करावं लागेल. ॲटलीस्ट जोपर्यंत बाळ फीडिंग घेतंय, तोपर्यंत अशा प्रकारच्या गोष्टींचं सेवन हे थांबवलं गेलं पाहिजे. आणि कारण फीडिंग म्हणजे फक्त प्रेग्नन्सी प्लॅनिंगमध्येच नाही. तुम्ही आज बाळाला प्लॅन करताय, तर आधी सर्वसाधारण 90 दिवस किंवा त्याहीपेक्षा जास्त सर्वसाधारण 4 महिने तरी तुम्ही 3 ते 4 महिने आधीपासून ते बंद केलं पाहिजे. तुम्ही कन्सीव्ह करण्याचा प्लॅन करताय तर 4 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर तुम्ही कन्सीव्ह करणार आहात. तर आधीपासूनच पती-पत्नी दोघांनी हे गोष्टी बंद केल्या पाहिजेत. कन्सीव्ह झाल्यानंतर आईनं तर ते पूर्णपणे डिलिव्हरीनंतर बाळाला जोपर्यंत फीडिंग चालू आहे, तोपर्यंत या गोष्टी बंद केल्या गेल्या पाहिजे. आणि त्याचे सायंटिफिक काही जे परिणाम होतात ते आज अवेलेबल आहेत. नेटवरती तुम्ही ते बघू शकता, की तुम्ही अल्कोहोल घेतलं तर त्याचा काय परिणाम होतोय, स्मोक करत असाल तर त्याचा बाळावरती काय परिणाम होतोय. मला एवढंच सांगायचं आहे, की आहेत आता हे क्रेव्हिंग होतंय तुम्ही जे म्हटलात, तर ही क्रेव्हिंग्ज कशामुळे होत आहेत, तर तुमच्या रुटीनमध्ये ते आलेलं होतं. ओके. आणि जेव्हा रुटीन ब्रेक होतं, त्यावेळेला डेफिनेटली त्या गोष्टींची कुठेतरी पुन्हा आठवण व्हायला लागते आणि मग वाटायला लागतं. जसं की कम्प्लिटली अल्कोहोल ॲडिक्टेड एखादा पर्सन असेल, तर त्याला लगेच सडनली नाही बंद करता येत आणि बंद केलं तर त्याचे काही विपरीत परिणाम त्याच्या बॉडीमध्ये बघायला मिळतात. सो अल्कोहोल डी ॲडिक्शन करताना इमिडिएटली तुम्हाला कधीच बंद केलं जात नाही.
सो स्टेप्समध्ये स्टेजेसमध्ये ते बंद करावं लागतं रादर दॅन त्याचा काही ॲडव्हर्स इफेक्ट सुद्धा बघायला मिळतात. सो हे प्रोग्रॅमिंग झालेलं असतं ॲडिक्शन बद्दलचं, म्हणजे त्या पर्टिक्युलर ती टेस्ट कुठेतरी तुमच्या आतमध्ये सबकॉन्शियस लेवलला प्रोग्राम असते आणि ऑटोमॅटिकली सर्टन ड्युरेशन नंतर ती रिकॉल होते आणि मग तुम्हाला वाटतं की मला आता हे पाहिजे. सो इट्स डेंजरस, एवढंच मी सांगेन. आणि त्यामुळे याच्यावरती थोडासा विचार करून, कारण येणारं बाळ हे खरं तर तुमचं प्रतिनिधित्व किंवा तुमचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जन्म घेणार आहे. बरोबर. आणि ते बाळ जर का असं जन्माला आल्यानंतर काही अपंगत्व घेऊन येत असेल, काही इश्यूज प्रॉब्लेम्स घेऊन येत असेल, तर लाईफ टाईम त्या बाळाला सफर करावं लागणार आहे. तुम्ही कदाचित निघून जाल, बरोबर. पण तुमच्या माध्यमातून तुमचं प्रेमाचं प्रतीक म्हणून जे बाळ तुम्ही जन्माला घालताय त्याला मात्र आयुष्यभर, त्याला किंवा तिला, त्या येणाऱ्या बाळाला मात्र आयुष्यभर सफर करावं लागेल या गोष्टींमध्ये. सो तुमच्या चुका त्या बाळावरती कुठेतरी परिणाम करणार आहेत. सो थोडंसं कॉशियस. मला असं वाटतं की प्रेग्नन्सी हा खरंच लाईफमधला प्रत्येक कपलच्या दृष्टीने निसर्गानं दिलेलं हे वरदान आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ही खरं तर निसर्गानं दिलेलं आहे पती पत्नींना किंवा त्या स्त्री आणि पुरुषाला. तर तुम्ही निसर्गाचा भाग आहेत, निसर्गाने दिलेली गोष्ट आहे आणि ही नॅचरलीच झाली पाहिजे. आणि त्यामध्ये काही गोष्टींचं, कारण प्रत्येक वेळेला नाही आहे, असं नाही की आयुष्यभर फक्त तुम्हाला मुलंच होणार आहेत. सो तुमच्या आयुष्यातला हा काहीतरी भाग आहे आणि तेवढासा भाग कुठेतरी कॉशियसली वेगळा ठेवला पाहिजे, त्यासाठी वेळ दिला पाहिजे, त्यासाठी कॉशियसली प्रयत्न केले गेले पाहिजेत. आणि जर ते केले तर निश्चित त्यानंतर मात्र ते बाळ या देशासाठी, या आईवडिलांसाठी म्हणून निश्चित प्राऊड असेल. बरोबर. आणि आता आपण म्हटलं सर की गर्भसंस्कारासाठी एक रुटीन पाहिजे, सगळ्या गोष्टी प्रॉपर पाहिजे. बरोबर. तर मग काय डिफरन्स असतो की आता समजा काही लोक नाहीच बिलीव्ह करत, बरोबर. आपली भारताची भरपूर मोठी लोकसंख्या आहे, मॅक्झिमम लोक फॉलो करतात, ज्यांना अवेअरनेस मिळतो ते करतात, ज्यांना अवेअरनेसच नाही ते बिलीव्ह नाही करत, त्यांना वेगळं काहीतरी वाटतं. तर मग काय डिफरन्स असतो दोन बालकांमध्ये ज्यावेळेस गर्भसंस्कार होतात? खूप मोठा डिफरन्स बघायला मिळतो. म्हणजे परिणाम काय असतो, मी याचं एक चांगलं उदाहरण देऊ इच्छितो की खरंच गर्भसंस्कारांचा किंवा त्या स्त्रीच्या भावनांचा परिणाम होतो का? तर रुटीन असणं का गरजेचं आहे, पहिलं त्याच्यावरती बोलत. समजा तुम्ही 9 महिने दररोज खूप चांगला डाएट करताय, खूप चांगला एक्सरसाइज करताय, तर याचा तुम्हाला फायदा होईल का नुकसान होईल? फायदाच होणार. आणि जर रुटीनली जर करत असाल तर तुमचं ओव्हरऑल बॉडीचं जे काही कंपोजिशन आहे, बॉडीची जी ओव्हरऑल स्ट्रेंथ आहे, तुमचं म्हणजे व्हॉटएव्हर एजिंग इफेक्ट आहे, या सगळ्या गोष्टी खूप छान मेंटेन झालेल्या असणार आहेत. बरोबर. आणि तुम्ही खूप छान म्हणजे ॲक्टिव्ह, एनर्जेटिक, या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये स्टोअर झालेल्या असणार आहेत. म्हणजे 6 महिने कन्सिस्टंटली, 9 महिने कन्सिस्टंटली तुम्ही व्यायाम जरी केला तर त्याचा एवढा चांगला परिणाम तुमच्या स्वतःच्या बॉडीमध्ये, स्वतःच्या इमोशन्समध्ये बघायला मिळेल. सिमिलर वे आई जेव्हा कन्सिस्टंटली हे प्रयत्न करते तेव्हा तिच्यामध्ये आणि तिच्यामुळे तिच्या बाळामध्ये सुद्धा असे चांगले रिझल्ट्स बघायला मिळतात. ओके. आता या प्रोसेसमध्ये जे काही नेक्स्ट प्रश्न तुमचा होता की या प्रोसेसमध्ये रुटीन बरोबर या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होतो, म्हणजे गर्भसंस्कार केले आणि नाही केले तर ह्या दोन्ही बाळांमध्ये काय फरक आहे. बरोबर. तर मी एक याच्यावरती उदाहरण असं देतो की जसं आता तुम्ही आणि तुमचा लहान मोठा भाऊ बहीण कोण असेल तर तुम्ही दोघे एकसारखे आहात का? नाही. स्वभावाला असेल, दिसण्यामध्ये असेल, ग्रास्पिंग कपॅसिटी वाईज असेल, नाहीयेत. तुम्ही वेगवेगळे आहात. वाय? मेडिकल सायन्सच सांगते की जर का DNA सेम असेल, आईवडील सेम असतील, बायोलॉजी सेम असेल तर जन्माला येणारी बाळं सुद्धा सेमच पाहिजेत. मग वेगळं का? तर याचं कारण असं आहे की जेव्हा पहिलं बाळ जन्माला आलं त्यावेळेला भलेही आईवडील सेम आहे, DNA सेम आहे, बट एक गोष्ट वेगळी होती. ती कोणती? तर आईच्या भावना वेगळ्या होत्या त्या 9 महिन्यांमध्ये. कदाचित तिची ती पहिली प्रेग्नन्सी होती, ती कदाचित ती यंग मुलगी होती, आता आई होणार होती, पत्नी झालेली आणि आता ती आई होणार होती. सो त्यावेळेच्या तिच्या ज्या काही भावना होत्या, त्यावेळेला तिला लाभलेलं जे एन्व्हायरमेंट होतं, तिच्या ज्या काही इमोशन्स होत्या त्या टोटली वेगळ्या होत्या. आणि बिकॉज ऑफ दॅट ते पहिलं बाळ वेगळं आहे. आणि जेव्हा सेकंड प्रेग्नन्सी होती, सेकंड प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा भलेही आई वडील सेम आहे, DNA सेम आहे, पण सेकंड प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की इमोशन्स वेगळ्या होत्या. बिकॉज नाव सेकंड प्रेग्नन्सी होती, ती रुळलेली होती, त्यावेळेचं एन्व्हायरमेंट कदाचित वेगळं होतं आणि तिच्या इमोशन्स वेगळ्या होत्या. पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये कदाचित ती घाबरलेली असेल, कदाचित ती एक्साइटेड असेल. सेकंड प्रेग्नन्सीमध्ये ती एवढी अशी स्टेबल. आणि हा जो काही इमोशन्स मधला डिफरन्स आहे, बिकॉज ऑफ दॅट ह्या दोन्ही बाळांमध्ये वेगळे पण आपल्याला बघायला मिळतं. पण हेच जर का तुम्ही जुळ्या बाळांमध्ये पाहिलं
तर ही दोन्ही जुळी बाळं जेव्हा आईच्या गर्भामध्ये आहेत त्यावेळेला आई वडील सेम आहे, DNA सेम आहे. शिवाय त्या दोन्ही बाळांसाठी आईच्या भावना सेम आहेत. बरोबर. आणि त्यामुळे जुळ्या बाळांमध्ये आपल्याला कित्येक पटीने काय पाहायला मिळतं, सिमिलरिटीज Similar. पाहायला मिळतात. अगदी फक्त दिसण्यातच नाही तर त्यांच्या ग्रास्पिंग कपॅसिटी वाईज खूप चांगली सिमिलरिटी आपल्याला बघायला मिळते. सो इट इंडिकेट्स की आईच्या भावनांचा परिणाम होतो. मग गर्भसंस्कार काय सांगतंय? गर्भसंस्कार हेच सांगते की आईची भावना कणखर आणि खंबीर राहिली पाहिजे. ती 9 महिन्यांसाठी हॅपी राहिली पाहिजे. ती क्रिएटिव्ह, ॲक्टिव्ह राहिली पाहिजे, एनर्जेटिक राहिली पाहिजे, पीस आणि स्टॅबिलिटीमध्ये राहिली पाहिजे. आणि ती जर या पद्धतीनं स्वतःला 9 महिने स्वतःला जर ठेवेल तर निश्चित त्या बाळामध्ये तसे फरक बघायला मिळतात. बरोबर. आणि याचा परिणाम म्हटलं तर आज अजून एक उदाहरण देईल की आमच्याकडे एक GS म्हणजे गर्भसंस्कारांसाठी जोडली गेलेली एक आई आहे. आईचा परवा त्या फीडबॅक आला की त्या सांगतात की माझं बाळ, माझी मुलगी आता जस्ट 20 मंथची आहे. मार्केटमध्ये बरेचदा जेव्हा कन्सिव्ह करतो किंवा एक आई होते त्यावेळेला त्या आईच्या मनामध्ये एक बॅकएंडला चालू असतं की त्या बाळ झालं की माझं फ्रीडम संपलं, बाळ झालं की मी एका रिस्ट्रिक्टेड होणार आहे, बाळ झालं की मला आता हे करता येणार नाही, बाळ झालं की मला ट्रॅव्हल करता येणार नाही, बाळ झालं की मी अडकून पडणार आहे. अशा अनेक गोष्टी आधीच स्त्रियांना म्हणजे वाटत असतात. तिलाही तसं वाटायचं. बट ती आमच्यासोबत जोडली गेलेली होती, गर्भसंस्कारांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ती करत होती. त्याचा परिणाम असा झाला की ती महिला डिलिव्हरीनंतर बाळाला घेऊन ॲट द एज ऑफ जस्ट 20 मंथ 20 महिन्यांची मुलगी असताना 45 फ्लाईट्स, 19 देश आणि 3 कॉन्टिनेंट फिरलेले. आणि ती सांगते की सर लिटरली थँक्यू सो मच. वाय? बिकॉज की जेव्हा इतर मायकांना असं वाटतं, इतर स्त्रियांना असं वाटतं की बाळ म्हणजे जबाबदारी, बाळ म्हणजे रिस्ट्रिक्शन्स, आम्ही मात्र आमच्या बाळाला घेऊन आम्ही जग फिरू शकलो, आम्ही आमचं मदरहूड सेलिब्रेट करू शकलो. आणि इट्स ऑल बिकॉज ऑफ गर्भसंस्कार. ग्रेट. म्हणजे जो कामनेस, जो पीस अँड स्टॅबिलिटी आज बाळाकडे आहे, बाळाचा रिस्पॉन्स जो आहे आई वडिलांना तो एवढा सुंदर आहे, तो बॉन्ड एवढा सुंदर आहे की ते बाळ खूप छान पद्धतीने रिस्पॉन्ड करत आहे आणि बाळाला घेऊन हे जग फिरू शकले. सो हाव इट पॉसिबल? बिकॉज ऑफ तो बॉन्ड खूप छान बनलेला होता. त्या गर्भसंस्कारांचा इम्पॅक्ट त्या बेबीमध्ये बघायला मिळतो. याच्या वर्सेस जर बाहेर पाहिलं तर काय होतं, आज बाळ क्रँकी आहेत. म्हणजे आज जेव्हा प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळते त्यावेळेला एक्साइटेड असणारं हेच कपल डिलिव्हरी नंतर फ्रस्ट्रेटेड असणारं बघायला मिळतं. बरोबर. सो वाय डिलिव्हरी नंतर ते एवढं फ्रस्ट्रेटेड का? मध्यंतरी मी एक न्यूज वाचली, कुठेतरी मला एक बातमी मिळाली की बाळ झाल्यानंतर या दोघांना बाहेर फिरता येत नाहीये, रिस्ट्रिक्शन झालेत म्हणून त्यांनी त्या बाळाला मारलं. बापरे. म्हणजे खूप रॉंग. सो वाय? कुठे म्हणजे हे कशाचा परिणाम आहे? कारण तुमची चूक आहे ना. तुम्ही जे द्यायला पाहिजे होतं पीस आणि स्टॅबिलिटी बाळ नाही घेऊन आलेलं, तुमच्या माध्यमातून त्या बाळाला सगळं काही मिळालेलं. सो तुम्ही पीसफुल स्टेबल सर या प्रेग्नन्सीमध्ये राहिलात, जागरूकपणे कॉन्शियसली या 9 महिन्यांकडे आजची आमची गर्भवती महिला लक्ष देते का? तर नाही. कारण ती तिचं करिअर, त्या करिअरमध्ये ती बिझी आहे. तिला म्हणजे तिची स्वतःची जबाबदारी आहे, घरची जबाबदारी आहे, घरी जो इनलॉज असतील तर त्यांची जबाबदारी आहे, नवऱ्याची जबाबदारी आहे, शिवाय ऑफिसची जबाबदारी. या अशा सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये ती एक विसरली की निसर्गानं मला एक जबाबदारी दिलेली आहे. बरोबर. सो मला काय वाटतं की आता समजा एखादी वर्किंग आहे वुमन, तर तिने मग काय केलं पाहिजे, कसा बॅलन्स साधला पाहिजे? पहिली गोष्ट तर आहे की आज गव्हर्नमेंट सुद्धा मॅटर्निटी लिव्ह देत आहे. बरोबर. मॅटर्निटी लिव्हचा इस्तेमाल आपण डिलिव्हरी नंतर का करतो? माझं असं स्पष्ट मत आहे, कोणतीही गोष्ट उत्कृष्ट जर बनवायची असेल ना तर ती फक्त प्रोसेसमध्येच बनते, बनल्यानंतर उत्कृष्ट बनवता येत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला जर एक रोबोट बनवायचा आहे, तुम्ही सायंटिस्ट आहात, तर तुमचा उत्कृष्ट रोबोट कॉम्पिटिशनमध्ये स्टेजवरती गेल्यानंतर तो उत्कृष्ट नाही बनणार आहे. स्टेजवरती जर त्याला उत्कृष्ट बनायचं असेल तर त्याच्या प्लॅनिंग पासून त्याचा एक एक नट बोल्ट, एक एक जॉईंट, एक एक पीस त्याचा बनत असताना जर तुम्ही फोकस केलं, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये फोकस केलं, डिझायनिंगमध्ये फोकस केलं, इन शॉर्ट प्रोसेसमध्ये बनत असतानाच्या त्या प्रोसेसमध्ये फोकस केलं, तर डेफिनेटली तो जगाच्या त्या कॉम्पिटिशनमध्ये उत्कृष्ट बनलेला असेल. तेव्हा जाऊन त्या स्टेजवरती तो उत्कृष्ट बनलेला असेल. बरोबर. म्हणजे प्रोसेसमध्ये आपल्याला काम केलं तर रोबोट सुद्धा उत्कृष्ट बनवता येतो, बनल्यानंतर त्याला उत्कृष्ट बनवता येत नाही. मग जिथे आज 9 महिन्यांमध्ये गर्भामध्ये युट्रसमध्ये बाळ बनतंय, त्या बाळाचा ब्रेन, ज्या ब्रेनमुळे मानव वेगळा गणला जातो, त्या ब्रेनचा 80% हिस्सा आज युट्रसमध्ये बनतोय. सेन्सरी ऑर्गन्स, ज्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून हे बाळ जन्माला आल्यानंतर जगातून ज्ञान घेणार आहे,
इन्फॉर्मेशन्स घेणार आहे. ते 5 सेन्सरी ऑर्गन्स, ज्याला आपण कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये इनपुट डिव्हाइसेस म्हणू, ते 5 सेन्सरी ऑर्गन्स आज गर्भामध्ये बनतायत. मग जेव्हा हे सगळं काही आतमध्ये बनतंय, त्याचा अंतर्गत व्यक्तिमत्व, तो स्वभाव आतमध्ये बनतोय, मग तेव्हा आम्ही काम नाही करत आहे. आम्ही डिलिव्हरी झाल्यानंतर मग आम्ही काम करायला लागतो. मग आम्हाला वाटतं की त्याला बेस्ट स्कूल द्यायला पाहिजे, बेस्ट टीचर द्यायला पाहिजे, बेस्ट कॉलेज द्यायला पाहिजे. सो दिलेलं बेस्ट जर घेण्याची त्याच्याकडे क्षमताच नसेल, तर दिलेलं बेस्ट वेस्ट आहे. करेक्ट. सो तुम्हाला असं म्हणायचं की डेव्हलपमेंटच्या काळातच ती डेव्हलपमेंट Absolutely. करवली. तुम्हाला घर बांधायचं आहे, बरोबर. तुमचं ड्रीम हाऊस तुम्हाला बांधायचं आहे. ते एकदम छान कोणीतरी तुम्ही मला सांगितलं की सर मला ड्रीम हाऊस बांधायचं आहे, तुम्ही बांधा आणि झालं की मला सांगा की माझ्याकडे द्या. आता तुम्ही जर त्या पद्धतीनं मला सांगितलं तर कदाचित तुमचं ड्रीम हाऊस मी बांधू शकतो का? आणि तुम्ही गेलात, मी तुमच्याकडे चावी दिली, तर ते तुमचं ड्रीम हाऊस असेल का? कदाचित नसेल. नसेल. सो तुम्हाला जर का तुमचं ड्रीम हाऊस बांधायचं आहे, तर ते बनत असताना त्याच्या पाया काढण्यापासून, त्याचं लोकेशन काय आहे, त्याचं पाया काय काढलं पाहिजे, त्याचं डिझायनिंग कसं असलं पाहिजे, त्याची स्ट्रेंथ काय असली पाहिजे, ते किती मजले असलं पाहिजे, ते कसं असलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगता, तुम्ही त्या पद्धतीने ते स्ट्रक्चर देता, तेव्हा जाऊन तुम्हाला हवं तसं ते घर बनणार आहे. बांधून पूर्ण झालं आणि मग तुम्ही म्हणलात की मला हॉल एवढा मोठाच पाहिजे होता, मला 10 मजली बिल्डिंग पाहिजे होती, तुम्ही 2च मजली बांधली. आता 10 मजली नाही बांधता येणार आहे. बांधायची असेल तर पहिली ही 2 मजली पाडावी लागेल. बरोबर. पण बनत असताना, ते बांधत असताना, त्याचं नियोजन करत असताना तुम्ही जर का मला योग्य ब्लूप्रिंट दिली, बनत असताना जर योग्य डायरेक्शन्स दिल्या, वेळोवेळी चेक केलं की ते बरोबर मला जसं हवं तसं बनतंय का, त्या साईजचं, त्या शेपचं, त्या गुणांचं, त्या क्वालिटीचं ते बांधलं जातंय का, हे जर बनत असताना लक्ष दिलं तर तुम्हाला हवं तसंच घर तुम्ही बनवून घेऊ शकता. करेक्ट. रेडीमेड जर का की येऊन तुम्ही आलात तर तुम्हाला तिथे तुम्हाला हवं तसं घर मिळणार नाहीये. अगदी सो correct. सिमिलर इट इज ऍप्लिकेबल इन प्रेग्नन्सी ऑल्सो. तुम्हाला हवं असणारं बाळ जर का जे हवं आहे तर ते बनल्यानंतर नाही घडवता येणार आहे, ते बनत असताना प्रोसेसमध्ये लक्ष देऊन घडवता येऊ शकतं. अगदी करेक्ट. सो सर, आता प्रत्येक पालकांना किंवा प्रत्येक होणाऱ्या पॅरेंट्सला एक आज्ञाकारी मूल हवंय. प्रत्येकाला असं वाटतं की ऑब्व्हियसली माझ्या मुलाने किंवा माझ्या बाळाने माझं सगळं ऐकावं. सो जर असं मूल हवंय तर त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी गर्भसंस्कारांची ही सुंदर प्रोसेस आहे. खरं तर प्रेग्नन्सी प्लॅन करणारे कपल्स ऐकत असतील तर मी सांगेन की प्लॅनिंगपासून, कारण गर्भसंस्कारांच्याही आधी पहिली प्रोसेस स्टार्ट होते ती बीजसंस्कारांपासून. त्यामुळे कन्सीव्ह करायच्या आधीपासूनच ही प्रोसेस तुम्ही फॉलो केली गेली पाहिजे. 9 महिन्यांमध्ये जेव्हा हे बाळ तुमच्या युटरसमध्ये तुमच्या प्लॅसेंटाचा, तुमच्या शरीराचा हिस्सा आहे, त्यावेळेला त्या स्त्रीनं, त्या पतीनं यासाठी थोडासा वेळ दिला पाहिजे. जागरूकपणे काही रुटीन्स फॉलो केले गेले पाहिजे. गर्भसंस्कारांची कंप्लीट प्रोसेस अंडरस्टँड करून ती इम्प्लिमेंट केली पाहिजे. त्या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत आणि स्वतः त्या स्त्रीला, म्हणजे तिनं स्वतःनं आणि घरातल्यानी तिला तो आनंद देण्याचं काम केलं पाहिजे, तिला हॅपी ठेवण्याचं काम केलं गेलं पाहिजे. आणि ते जर केलं तर निश्चितच त्याचा परिणाम त्या बाळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. अगदी करेक्ट. सो सर, मला अजून एक शंका अशी आहे की आता आपण डेफिनेटली खूप ह्याच्याबद्दल बोलतोय की लाईक गर्भसंस्कार हे करण्यामध्ये स्त्रीची भूमिका जास्त महत्वाची आहे. पण जे पालक असतात, म्हणजे मुलीकडचे पालक आणि मुलाकडचे आई वडील, तर आई वडिलांना असं मॅक्झिमम टाइम वाटतं की अरे आपली मुलगीच थोडीशी बिघडलेली आहे, तर मग आम्हाला बाळ तर चांगलं पाहिजे. असं पण मी ऑब्झर्व केलंय की पालक खूप केअरफुल असतात किंवा क्युरियस असतात की अरे आता काय करायचं. म्हणजे तुमच्या लक्षात येते मला काय म्हणायचं? Yes, yes, सो absolutely. अशी कंडिशन आहे की मुलगीच थोडीशी लाईक थोडंसं आहे वातावरण वेगळं, आणि आता मग इच्छा तर खूप आहे, म्हणजे इच्छा असणारे वेगळेच सर. बरोबर. 4 लोक ते वेगळे आहेत ॲब्सोल्युटली. आणि जे मेन पॅरेंट बनणार आहेत ते मग ह्या कंडिशनमध्ये अशा पालकांनी काय केलं पाहिजे? जसा साचा आहे ना तशीच मूर्ती तुम्हाला भेटणार आहे. ओके. म्हणजे उदाहरणार्थ तुमची मुलगी अशी आहे, असं वाटतं की बाबा ही तिचंच म्हणजे लाईफस्टाईल वेगळं आहे, तिचं रुटीन वेगळे आहेत किंवा व्हॉटएव्हर, आणि तिच्याकडून फक्त आईवडील आणि सासू-सासरे एक्सपेक्ट करतायत की आम्हाला बाळ हवंय, आम्हाला बाळ हवंय. तुमच्या एक्सपेक्टेशनसाठी बाळ येईलही, पण ते बाळ तसं असेल याची शक्यता फार कमी आहे. कारण जसा साचा असणार आहे तशीच मूर्ती आपल्याला भेटू शकणार आहे. बरोबर ना? जसा मोल्ड आहे तसंच तर आपल्याला प्रोडक्ट भेटणार आहे. सो मोल्ड कोण आहे? तर मोल्ड ही आई आहे. आणि त्यामुळे सासू-सासऱ्यांनी फक्त किंवा आईवडिलांनी एक्सपेक्ट करून नाही चालणार आहे.
खरं तर त्यांना या कार्यशाळांना जिथे मी अवेअरनेस देतो, जिजाऊंचं बाळकडू या नावाने जी कार्यशाळा आपली होती, या कार्यशाळेला मी प्रत्येक पती पत्नी, इनलॉज, आई वडील सगळ्यांना अटेंड करायला सांगतो. अच्छा. का तर सर्वांना कळालं पाहिजे. पहिलं तर आपण त्या स्त्रीवरती लादून आपल्याला हवं ते बाळ कधीच मिळवू शकत नाही. ओके. ही मानसिकता पहिल्यांदा त्या स्त्रीची असली पाहिजे. करेक्ट. म्हणजे त्या पती पत्नींची असली पाहिजे. पहिली तर स्त्रीची, त्यानंतर पतीची आणि त्यानंतर मग रेस्ट बाकीच्या लोकांची. बाकीच्या लोकांनी एक्सपेक्ट करून काहीही फायदा नाही. म्हणजे ते बाळ म्हणजे पुन्हा एक म्हणजे मला असं नेहमी वाटतं की नुसतंच बाळाला नाही जन्माला घालायचं. बरोबर. तुम्हाला काहीतरी नेचरनं सुंदर कलाकृती, सुंदर काहीतरी घडवण्याची हे अपॉर्च्युनिटी दिलेलं आहे. सर्वांच्या आयुष्यात मिळत नाहीये, सर्वांना लाभत नाहीये. तुम्हाला जर हे आता लाभलेलं आहे किंवा तुम्हाला लाभणार आहे, तर त्याचं नियोजन असायला पाहिजे ना. जसं की 8-10 दिवसांसाठी आपल्याकडे गणपती येतात. बरोबर. पण जेव्हा गणपती येतात त्यावेळेला घरातलं वातावरण कसं असतं? एखादा पाहुणा जर तुमच्या घरी येणार असेल थोड्या दिवसांसाठी, तर त्यावेळेला तुमच्या घरातलं वातावरण कसं असतं? बरोबर. मग आज एक हा पाहुणा म्हणजे तुमचं बाळ, तुमच्या प्रेमाचं प्रतीक, काहीतरी युनिव्हर्सनं, नेचरनं तुम्हाला दिलेली जी ताकद आहे ती तुम्ही इथे वापरून काहीतरी नवीन क्रिएशन करणार आहात. बरोबर. मग ते असं बाळ जर येणार आहे, तर त्यासाठी ह्या 9 महिन्यांचा काळ देण्यात मागे का? इथे कंजूसी नाहीच पाहिजे. इथे तुम्ही तो वेळ बाय डिफॉल्ट दिला गेला पाहिजे. आज नाही दिला तर मग फायदा काय? फक्त जी 80,000 बाळं रोज जन्म घेत आहेत, त्या 80,000 बाळांचा एक हिस्सा म्हणून तुमचं बाळ येणार आहे. आज जे काही 140 करोड आपली लोकसंख्या आहे, त्या आबादीचा एक हिस्सा म्हणून फक्त ते बाळ जन्माला येणार आहे आणि पुन्हा मग ते कदाचित याच गर्दीत मिसळून जाणार आहे. वेगळं अस्तित्व, वेगळं असं काहीही घडवता येणार नाही किंवा कदाचित घडणार नाही. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी 396 वर्षांपूर्वी हा निर्णय घेतला की मला बाळ हवाय. एक पर्पज शोधला. 9 महिने 9 दिवस त्यासाठी प्रयास आणि परिश्रम केलं. इतकंच नाही तर डिलिव्हरीनंतर सुद्धा जे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे, त्यासाठी माझ्या बाळाकडे कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज, कोणत्या स्किल असायला पाहिजेत याचं नियोजन केलं. त्याच गोष्टी प्रोव्हाइड केल्या आणि म्हणून कदाचित 396 वर्षापूर्वी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ ग्रहण करणारी छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लाभले. अगदी करेक्ट. सो हा श्रेय कोणाचं? हे परिश्रम कोणाचं? हे प्लॅनिंग कोणाचं? तर त्या आई-वडिलांचं, मातापित्याचं हे प्लॅनिंग होतं. त्या मातापित्याचं हे नियोजन होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज बनले. आपोआप नाही घडले, एका आईनं घडवले. बरोबर. मग 396 वर्षापूर्वीची ती आई जेव्हा आजसारख्या फॅसिलिटीज नव्हत्या, आजसारखीची टेक्नॉलॉजी नव्हती, आजसारखीची ते सपोर्ट सिस्टीम नव्हती, त्यावेळेला ती आई जर का अशा प्रकारचं हे अपत्य घडवू शकत असेल, तर मग आजची आई का नाही घडवू शकणार? डेफिनेटली. मग आजच्या आईला या गोष्टींचं ज्ञान कधी होणार? आणि तेच जागरूकता निर्माण करण्याचं काम जिजाऊंचे बाळकडू या कार्यशाळेच्या माध्यमातून आम्ही करत असतो. ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही पद्धतीने या कार्यशाळा होतात. ऑफलाईन होतात तेव्हा आवर्जून सांगतो की सगळेजण या, बसा, बघा, पहा. त्याचा परिणाम खूप उत्कृष्ट होणार. आज पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबईमधल्या अनेक ठिकाणी, इव्हन नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ह्या कार्यशाळा घेत असतो. बट ऑफलाईनला नाही जाता आलं बिकॉज मलाही कन्स्ट्रेंट आहेत, नाही सगळ्या ठिकाणी पोहोचता येत आहे. बट ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही हे अटेंड करू शकता. घर बसल्या बसल्या थोडासा वेळ देऊन ही प्रोसेस अंडरस्टँड करून घ्या आणि त्या बाळासाठी ती फॉलो करा. आणि आज हा वेळ दिलात तर आयुष्यभराचं ब्लेसिंग्स तुम्हाला भेटणार आहे. डेफिनेटली. सर, आता आपण जसं फॅमिलीबद्दल बोललो की सगळ्या फॅमिलीने इन्व्हॉल्वमेंट दाखवली पाहिजे, तसंच मग एक फॅमिलीचं वातावरण कसं पाहिजे? कारण बऱ्याच वेळा मी असं जवळून पाहिले की ॲट द लास्ट स्टेजला बीपीचे इश्यूज वगैरे येतात, ॲडमिट करावं लागतं. म्हणजे जे स्वातंत्र्य असतं ते आपलं संपून जातं, हॉस्पिटलमध्ये बंद होऊन जातात. तर मग हे वातावरण नेमकं कसं पाहिजे? वातावरण खूप हसतं खेळतं पाहिजे. कारण मगाशी मी डेफिनेशन जी सांगितली की हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट. तर तो हॅपीनेस देणारं वातावरण हवं आहे. म्हणजे गर्भवती स्त्री जिथे आहे, ज्या घरात आहे, उदाहरणार्थ आपल्याकडे कसं काही दिवस ती सासरी असते, नंतर डिलिव्हरीसाठी म्हणून माहेरी येते. सो जिथे कुठे ती असेल तिथलं वातावरण असं खूप आनंदी पाहिजे. क्यूब्स डेकोरेशन्स केलेले असायला पाहिजेत, लाईट इफेक्ट खूप सुंदर असावे, म्युझिक्स त्या घरातले खूप सुंदर असावे आणि प्रत्येक जण पॉझिटिव्हिटी तिला शेअर करतोय, काही स्टोरीज सांगतोय, खूप छान छान तिच्या चेहऱ्यावरती आनंद, तिला स्माइल देण्याचं काम प्रत्येक जण घरातला करतोय. सो असं वातावरण घरातलं जर राहिलं ना तर ती स्त्री आणि त्या स्त्री सोबत तिचं बाळ खूप सुंदर घडणार आहे. ग्रेट सर. बट नॉर्मली याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतं. जनरली महाराष्ट्रामध्ये किंवा ओव्हरऑल देशामध्ये पाहिलं तर सासू-सुनेची भांडणं चालूच असतात काही ना काहीतरी. आणि बरेचदा सासूला काय वाटत असतं
की माझ्या वेळेला कुठं कळतं का? आम्ही काय बाळाला जन्माला घातलं नाही का? आता ही मोठी शहाणी आली की आज लगेच काहीतरी अजून बाळ जन्माला यायचंय तोपर्यंत तिनं क्लास लावला. म्हणजे लाइक वाईज अशा काही गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. बरोबर. सो मला असं म्हणून मी सासू-सासऱ्यांना सुद्धा घेऊन या असं मी कार्यशाळेला सांगत असतो. का? तर नेमका तुम्ही जे तुमचं बाळ वंशाचा दिवा म्हणून तुम्ही ज्या बाळाला एक्सपेक्ट करताय ना, ते बाळ जर तसं घडायचं असेल ना, तर पहिल्यांदा त्या तुमच्या सुनेला तुम्हाला सांभाळावं लागेल. बरोबर. तिला एनर्जी द्यावी लागेल, तिला ऊर्जा द्यावी लागेल. तिला त्या लहान बाळाप्रमाणे तिचे चोचले पुरवावे लागतील. म्हणजे तिला जेव्हा तुम्ही हॅपी ठेवाल ना, तर तिच्या माध्यमातून निर्माण झालेलं हे बाळ फक्त तुमचंच नाही तर उद्या देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे, देशाचं उज्ज्वल भवितव्य निर्माण करू शकणार. एवढं सुंदर व्यक्तिमत्व तुमच्या माध्यमातून घडू शकतं. ग्रेट. सो थोडासा हा प्रेग्नन्सीकडे बघण्याचा दृष्टिकोन आज बदलण्याची गरज आहे. आणि तो जर बदलला तर मला वाटतं की येणारा भारत बदलू शकतो. डेफिनेटली सर. सो सर जसं आता तुम्ही म्युझिकबद्दल बोललात, तर आता मी असं ऐकलंय की खूप अलग-अलग टाइपचे स्तोत्र असतात, ते ऐकले पाहिजे. सो मग सर तुमचं रिकमेंडेशन काय आहे, की म्युझिकमध्ये तर बरेच व्हरायटी आहेत. मग नेमकं काय ऐकलं? डेफिनेटली कसं असतं की म्युझिक्स अगेन काय तर म्युझिक्स म्हणजे फ्रिक्वेन्सीज आहेत. बरोबर. आणि फ्रिक्वेन्सीज जेव्हा तुम्ही म्युझिक ऐकता तेव्हा ते ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीजवरती इम्पॅक्ट करतं. बरोबर. आणि फ्रिक्वेन्सी सायन्स असं सांगतं की लोअर द ब्रेन फ्रिक्वेन्सी हायर द पीस अँड स्टॅबिलिटी अँड हायर द ब्रेन फ्रिक्वेन्सी लोअर द पीस अँड स्टॅबिलिटी. सो जेवढ्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज लो लेवलला राहतील तेवढं त्या आईवरती पीस आणि स्टॅबिलिटीला आणि आईमुळे बाळाला पीस आणि स्टॅबिलिटी लाभायला मदत करणार. त्यामुळे सुदिंग जे काही म्युझिक्स आहेत ते ऐकले गेले पाहिजेत. आता स्तोत्र आपण म्हणतो, मंत्रोच्चार आपण म्हणतो, तर मंत्रोच्चार स्तोत्र याचा सुद्धा खूप चांगला परिणाम होतो. अगेन कारण मंत्रोच्चार जेव्हा करतो ठराविक जे काही टोनिंग असतं मंत्रोच्चार इट्स अगेन अ फ्रिक्वेन्सीज आणि त्या फ्रिक्वेन्सीचा खूप चांगला फायदा होतो. सो मंत्रोच्चार स्तोत्र याच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या तुम्हाला पुन्हा पीस अँड स्टॅबिलिटी द्यायला मदत करतात. म्हणून म्हणजे जाती धर्मासाठी म्हणून नाही की या धर्मात हे मंत्र म्हटले पाहिजेत म्हणून नाही, तर ते मंत्रोच्चारांचा तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस व्हायला खूप चांगला फायदा होतो. ते टोन असतो आणि त्यामुळे ती पीस आणि स्टॅबिलिटी लाभते आणि म्हणून हे मंत्रोच्चार करणं गरजेचं असतं किंवा म्युझिक ऐकणं खूप या प्रेग्नन्सीमध्ये गरजेचं राहतं. ते खूप लाभदायक असतं. अच्छा. सो सर अशी एखादी महिला आहे की जिला आता बऱ्याच वेळा असं होतं ना की म्हणजे काही लोक काही लेडीज त्यांच्या अभ्यासामध्ये डिग्रीमध्ये त्याच्यानंतर लगेच लग्न वगैरे अशा वेळचे असतात. सो त्यांना ना हे स्तोत्र कळत नाही म्हणजे अर्थच कळत नाही खूप वेळा अशी सिच्युएशन आहे फार डिफिकल्ट ते आहेत. मग आता तरी पण सगळं काही फॉलो केलं सगळं काही ऐकलं प्रॉपरली ह्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पुढे जाऊन कसा होतो? जसं मी सांगितलं की मंत्र उच्चारात दोन गोष्टी जसं की आता मंत्र ठराविक आपण गायत्री मंत्र म्हणतो. सो त्याचा अर्थ समजलाच पाहिजे असं नाही, समजायला पाहिजे निश्चित समजा बिकॉज त्याच्यातला अर्थ जो पॉझिटिव्हिटी आहे तो सुद्धा तुमच्या मनाला खूप म्हणजे पॉझिटिव्हिटी द्यायला मदत करणार. आणि सेकंड की त्या मंत्रामधनं निर्माण होणारी फ्रिक्वेन्सी. ओके. सो तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा तरी निश्चित फायदा होणार आहे. जरी अर्थ समजला नसेल तर त्यातनं निर्माण होणारी जी फ्रिक्वेन्सी आहे तिचा मात्र खूप चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे ते करायला हरकत नाहीये, केलं पाहिजे. आणि ब्रेनच्या फ्रिक्वेन्सी रिड्यूस करण्यासाठी मल्टिपल ॲक्टिव्हिटीज आहेत जसं की म्युझिक्स मदत करतात, मंत्रोच्चार मदत करतात, तसंच मेडिटेशन सुद्धा तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीजना रिड्यूस करायला मदत करतं. त्यामुळे आयदर यू डू मेडिटेशन, आयदर यू डू म्युझिक्स, आयदर यू डू मंत्रोच्चार. ओके. सो इट इज इक्वली इम्पॅक्टेबल. सो मग आता समजा एखाद्या महिलेने प्रॉपर सगळं फॉलो केलं जसं मी तुम्हाला आता विचारलं तर मग त्या बाळामध्ये काय परिणाम दिसून येतो ज्यावेळेस ते स्कूलला वगैरे पुढे जाऊन जाईल? आज म्हणजे मोस्टली गर्भसंस्कार बाळ भारी बनवण्यासाठी आहे का मी म्हणेन नाही. पहिलं तर आईला भारी बनवायचं आहे आणि आई भारी बनली तर बाळही निश्चित चांगली बनवू शकते. आज आम्ही जेव्हा हे एवढ्या महिलांचे रिझल्ट्स किंवा त्यांचे फीडबॅक मनोगत ऐकतो त्यावेळेला असं लक्षात येतं की खरंच खूप म्हणजे अप्रतिम असा परिणाम त्या बाळांमध्ये झालेला बघायला मिळतो. अगदी खरं. म्हणजे मेनली काय क्रँकीनेस नाहीये, बाळ खूप म्हणजे छान रिस्पॉन्स करतायत, माइलस्टोन खूप अर्ली अचीव्ह करतायत. प्रॉब्लेम कसा होतो माहितीये का, माइलस्टोन अचीव्ह करतायत म्हणजे काय, ज्या वयात बोललं पाहिजे कदाचित त्याच्याही आधी हे बाळ बोलतात बघायला मिळतं. याच्या विरोधात आज मार्केटमध्ये परिस्थिती काय की अनेक लोकांमध्ये अनेक बाळांना ADHD सारखा प्रॉब्लेम आहे, ऑटिझम आहे, गतिमंद, मतिमंद अशा प्रकारचे काही इश्यूज बाळांमध्ये बघायला मिळतात. मग हे कशामुळे होतं? बिकॉज या प्रेग्नन्सीमध्ये अशी काही प्रोसेस फॉलोच नाही केलेली, आम्ही लक्षच नाही दिलेलं. फक्त उदाहरणार्थ सिंपली शेतकऱ्याचं उदाहरण देतो की आज आता पेरणीचे दिवस आहेत. तुम्ही नुसता बीज टाकून दिला
आणि ते टाकून दिलेल्या बीजातनं जे काही उगवेल त्याच्यातनं तुम्हाला जास्त उत्पादन मिळेल का कॉन्शियसली जे बीज तुम्ही चांगलं पेरलंय, त्याला खत पाणी दिलंय, त्याची निगा राखली, सगळं काही लक्ष दिलेलं आहे, त्याच्यातून चांगलं उत्पादन मिळेल. ऑब्व्हियसली ज्याला खत पाणी घातलं त्याच्यामधून म्हणजे ते उगेल, वाढेल, त्याच्यातून चांगलं फलप्राप्ती होईल याची म्हणजे पॉसिबिलिटी मोर आहे. म्हणजे असंच बीज कुठेतरी टाकून दिलंय. पहिली गोष्ट तर तो उगेल का, दॅट्स द क्वेश्चन. आणि जर उगलाच तर तो नीट वाढेल का, त्याला पानं फळं फुलं येतील का, इट्स अगेन अ क्वेश्चन. सो इट्स सिमिलर. तुम्ही असंच नुसतं म्हणजे लग्न झालंय म्हणून कन्सिव्ह झालायत आणि सगळेच बाळाला जन्माला घालतायत म्हणून आम्हीही जन्माला घालतोय. सो दिस इज द लॉट ऑफ डिफरन्स. राईट. म्हणजे आपोआप असंच कुठलं तरी सीड पडलंय आणि ते खूप छान भरलंय आणि खूप छान काहीतरी म्हणजे त्याच्यातनं पॉसिबिलिटीज आर रेअर. पण जागरूकपणे तुम्ही म्हणजे निर्णय निश्चय घेऊन जागरूकपणे ते बीज पेरलंय, त्याची निगा घेतली, त्याला खत पाणी दिलंय, तर निश्चितच त्यापासून चांगलं उत्पादन, चांगलं फलप्राप्ती होणार आहे हे कोणीही सांगू शकतं. सो इट्स सिमिलर ना. तुम्ही इथं बीज देतो, बरोबर. तो बीज स्त्रीगर्भामध्ये जाऊन रुजणार आहे आणि तिथे जर का जो स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान एक आई आपल्या बाळाला देते, डिझायनर म्हणून आई काम करते आणि ते जर चांगलं गुण आईनं तिथे दिले तर निश्चितच ते बाळ पुढे जाऊन काहीतरी चांगलं होणार आहे. पॉसिबिलिटीज आर मोर. म्हणून आज हा वेळ महत्वाचा आहे आणि तो वेळ देणं गरजेचं आहे. ग्रेट. सो सर, तुमच्याकडे असं कधी कुणी आलंय का की समजा ॲज अ पॅरेंट तुमच्याकडे कोणी आलं आणि ते तुम्हाला असं म्हटलंय का कधी की नाही मला आमचं जे होणारं बाळ आहे त्याला फ्युचरमध्ये डॉक्टर किंवा इंजिनियरच बनवायचंय, म्हणजे हे आमचे आधीचेच एकदम एकदम बेस्ट प्लॅनर आपण त्यांना म्हणू, तर असं कधी कुणी तुमच्याकडे आलंय का? असं नाही, पण पर्पज फाइंडिंगची आम्ही ऍक्टिव्हिटी करत असतो. ओके. आणि त्याच्यामध्ये आता तुम्हाला डॉक्टर बनवणं, इंजिनियर बनवणं, सायंटिस्ट बनवणं हे काय झालं, हे एक्सपेक्टेशन. बरोबर. पण डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट बनवणं या म्हणजे याच्यापेक्षा ते का बनवणं, त्याच्या पाठीमागचं रिझन काय, दॅट रिझन मॅटर्स अ लॉट. आणि मला असं वाटतं की डिसिजन म्हणजे दिशा देणं खूप महत्वाचं आहे. बरेचदा पालकांना असं वाटतं की मग आता अर्ली दिशा द्यायच्या आहेत म्हणजे आम्ही आमच्या येणाऱ्या बाळावरती लादतोय, म्हणजे आत्तापासूनच त्याला दिशा द्यायची आहे का, आत्तापासूनच ठरवायचं का करिअर काय करायचं. मी करिअरची गोष्ट नाही करत आहे, मी पर्पजची गोष्ट करतो की ते का करायचं आहे. तो का जर का क्लिअर असेल आणि जेवढा क्लिअर असेल तेवढं उत्कृष्ट परिश्रम तुमच्याकडून घेतलं जातं. जसं राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना माहिती होते की माझं बाळ का येणार आहे, तर ते हिंदवी स्वराज्यासाठी येणार आहे, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी येणार आहे, एक राजा बनण्यासाठी येणार. आईला का क्लिअर होता, आईनं पुढचं नियोजन उत्कृष्ट केलं, म्हणजे डिलिव्हरी नंतर त्याला इंग्लिश मिडियमला नाही पाठवलं, म्हणजे कुठं पाठवायची ही क्लॅरिटी असली पाहिजे. काय होणार आहे तर राजा बनणार आहे, मग एक राजाकडे काय कोणते स्किल असले पाहिजे, कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत आणि त्या क्वालिटीज डेव्हलप करण्यासाठी, ते स्किल डेव्हलप करण्यासाठी त्या प्रकारचे कोचेस आईनं निवडले, गुरुज निवडले आणि त्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना डायरेक्शन्स दिल्या. पण सर आजची कंडिशन अशी आहे ना की समजा आज एक महिला प्रेग्नेंट आहे तर तिचा कोच हा तिचा शेजारी सुद्धा असते, शेजारी नसते. ती म्हणते अगं तू हे कर, सासूबाई सांगते तू हे पुस्तक वाच, कोणीतरी शेजारी नेऊन सांगते की तू मंदिरात जा. सो मग सर आता ह्या कोचेसचं काय करायचं? इव्हन इतकंच काय, तुम्ही अगदी बरोबर बोललात की युट्यूबला गेल्यानंतर मोस्टली आताची परिस्थिती काय की कन्फ्यूज झालं, गुड न्यूज मिळाली की पहिलं युट्यूब सर्च केलं जातं. करेक्ट. आणि इथे प्रॉब्लेम काय होतं, डेफिनेटली सर्च केलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे, बट ज्ञानाबरोबर अज्ञान सुद्धा म्हणजे काही वेळेला पेरलं जातं. बरोबर. उदाहरणार्थ म्हणजे गुड अँड बॅड. तुम्ही एक प्रश्न विचारला हे करू का नको, तर तुम्हाला 2-4 व्हिडिओ मधात एक सांगतात की हे करा आणि एक सांगतं की हे करू नका. अँड यू गॉट कन्फ्युज्ड आणि कन्फ्युज्ड माइंड नेव्हर टेक एनी ॲक्शन्स. करेक्ट. आणि त्यामुळे तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही कन्फ्युजन मध्ये राहता. मेजॉरिटी महिलांची हीच परिस्थिती. ते सर अदर दॅन दॅट फाइंड अ कोच. जसं की आज आम्ही गर्भसंस्कारांसाठी मदत करतोय किंवा खूप छान पद्धतीने स्त्रीला डिलिव्हरीपर्यंत हँड होल्डिंग सपोर्ट देतोय. सो सर्च हु इज द गुड कोच. सर्च की ज्यांच्या माध्यमातून खरंच काही चांगलं निर्माण होत आहे. सर्च करा की खरंच एक चांगलं इंटेन्शन आणि पर्पज ठेवून आज खूप चांगलं काम केलं जात आहे आणि बी असोसिएटेड विथ सच पर्सन्स आणि मग तिथून पुढे तुमचं हे व्हायला पाहिजे. तुम्ही जसं म्हटलात की शेजारी पाजारी कोणतरी आहे, ते त्यांच्या एक्सपिरियन्स पद्धतीने तुम्हाला सांगणार आहेत. बरोबर. आणि त्यांचा एक्सपिरियन्स काय यू डोंट नो, त्यांची बाळं काय ती यू डोंट नो. म्हणजे सो तुम्ही आज जी काय ऍडव्हान्स परिस्थिती आहे, आज पिढी बदललेली आहे, जनरेशन्स बदललेले आहेत. आजही आजी आजोबा घरात असतात. पूर्वीच्या काळी म्हणजे खरं तर डिलिव्हरीज ह्या घरीच व्हायच्या. बरोबर. बरोबर ना, त्यावेळेला काही हॉस्पिटल्स नव्हते. म्हणजे
ही परिस्थिती म्हणजे डिलिव्हरी म्हणजे असं काही फार मोठी गोष्ट नाही. निसर्गानं दिलेलं वरदान आहे. जसं की बाकीचे प्राणी मात्र आपल्या बाळांना ज्या पद्धतीनं नॅचरली, नॉर्मली बाळाला जन्माला घालतात, मानव प्राणीही तसाच आहे, वेगळा नाही. पूर्वी घरातच डिलिव्हरीज व्हायच्यात. आज मात्र खूप मोठे मॅटर्निटी हॉस्पिटल्स उभारले गेले. वाय? बिकॉज की सर्टन जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते होऊ नयेत यासाठी. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आजारी येता आणि तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून तुम्ही ॲडमिट होताय. नो, इट्स अ नॅचरल प्रोसेस. डोंट टेक एनी बर्डन. जस्ट एन्जॉय दिस प्रोसेस. जस्ट सेलिब्रेट दिस प्रोसेस. आणि मला वाटतं की हेच काळाच्या ओघात लोक विसरलेले आहेत आता. तर विनाकारण डिलिव्हरी म्हटलं की असं मोठं ओझं डोक्यावर ठेवल्यासारखं वाटायला लागलं लोकांना. विष्णू सर, मला हे सांगा की आता हे इतकं इम्पॉर्टंट जे काम आहे तर ते एकट्याचं डेफिनेटली नाहीये. तर मग तुम्ही किंवा तुमची टीम कसं काम करते? सी 2 प्रकारे आहेत. जसं की आम्ही आज प्रत्येक घराघरातल्या स्त्रीला कणखरता देण्याचं काम करतोय. तिला म्हणजे हा अवेअरनेस देण्याचं काम करतोय, की आत्ता प्रत्येक स्त्री स्वतःच्या बाळासाठी काहीही करू शकते. आय नो दॅट. जसं की हिरकणी स्वतःच्या बाळासाठी रायगडाचा कडा अंधाऱ्या रात्रीमध्ये उतरू शकतात. तर मग आजची आईसुद्धा आपल्या बाळासाठी काहीही करायला तयार आहे. डेफिनेटली तयार आहे. फक्त प्रॉब्लेम काय आहे, की तिला याचा अवेअरनेस नाहीये, की 9 महिने माझ्या बाळाला माझ्या माध्यमातून काय मिळणार आहे. मी त्या बाळाला आयुष्यभराचं गिफ्ट देते. हे तिला बरेचदा माहिती नाहीये. ते अवेअर नाहीये. आणि ते अवेअरनेस देण्याचं काम आम्ही या प्रोग्राममधून करत होतो. ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्या कार्यशाळा होतात, जिजाऊंचे बाळकडू नावानं. तर त्या कार्यशाळेमध्ये आम्ही ते करून देत असतो. शिवाय हा झाला एक पार्ट. जिथे म्हणजे आम्ही कपल्सला बोलवतो, अटेंड करायला लावतो आणि हे सगळं अवेअरनेस त्यांना प्रोव्हाइड करतो. आता अवेअरनेस प्रोव्हाइड केल्यानंतर त्यांच्याकडे 2 रस्ते आहेत. एक तर जे मी सांगितलंय ते आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. बरोबर. बट मोस्टली ते फॉलो होत नाही. बिकॉज इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन नाही देऊ शकत. आणि त्यामुळे काही लोक करतात, काही लोकांना नाही जमत. त्यांना काही लोकांना हँड होल्डिंग सपोर्ट हवाय, कंटिन्युअस ऊर्जा हवाय. जसं मूड स्विंग्स होतात, अप अँड डाऊन होणार आहे. सो डाऊन झालात की पुन्हा अप होता आलं पाहिजे. बरोबर. आणि मग त्यासाठी हँड होल्डिंग सपोर्ट महत्वाचा लागतो. आणि मग तो हँड होल्डिंग सपोर्ट सुद्धा आज आम्ही देतो. 30 लोकांची टीम आहे, 6 डॉक्टर्स आहेत. जसं की गायनॅक असेल, डायटिशियन असेल, न्यूट्रिशनिस्ट असेल, तुमचं लॅक्टेशनिस्ट असेल, आयुर्वेदाची एक्सपर्टीज आहेत. सो एका गर्भवती स्त्रीला ज्या ज्या गोष्टींचं ज्ञान हवं आहे त्या प्रत्येक गोष्टींचं ज्ञान तिला दिलं जातं. आज जेव्हा न्यूक्लिअर फॅमिलीज आपण बघतो मेट्रो सिटीजमध्ये मोस्टली, तर न्यूक्लिअर फॅमिलीज असल्यामुळे त्या स्त्रीला माहिती नाही की काय करायचं. छोटीशी गोष्ट आहे, बाबा हे करू का नको, म्हणजे अगदी सिली प्रश्न विचारले जातात. केस धुऊ का नको, फिशकरी खाऊ का नको, हे करू का नको. म्हणजे एवढ्या साध्या गोष्टी असतात. आणि मग या गोष्टींना घेऊन आज हे स्ट्रक होतात की आता काय करायचं. आय डोंट नो आन्सर. बरोबर. मग अशा वेळेला आमचे एक्सपर्ट जे आहेत ते त्यांना त्याबद्दलचं एज्युकेशन देत राहतात. आणि त्यामुळे होतं काही जी लिटल वाईस आपण म्हणतो डोक्यात पॉपअप होणारे असे जे छोटे छोटे थॉट्स आहेत जे की तुम्हाला इरिटेट करणार आहेत, जे की तुम्हाला फ्रस्ट्रेटेड बनवणार आहेत, तर त्यांचं सोल्युशन तुम्हाला इमिडिएटली मिळत असतं. करेक्ट. त्यामुळे काय होतं की त्यांना एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की बाबा चला माझ्या डोक्यात आता कुठला डाऊट नाहीये. राईट. दिस इज वन थिंग. सेकंड थिंग की जसं आता लॅक्टेशनमध्ये आपण म्हणतो की मोस्टली प्रायमरी मॉम्स असतात, त्यांना बाळाला फिडिंग कसं करायचं किंवा त्याबद्दल प्रॉपर एज्युकेशन नसतं. आणि मग काही वेळेला प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि मग अचानकपणे डॉक्टर शोधावे लागतात, लॅक्टेशनिस्टना शोधावं लागतं आणि मग धावपळ होते, हजारो रुपये खर्च करावे लागतात. सो रादर दॅन दॅट आम्ही 3rd ट्रायमेस्टरमध्ये आल्यानंतर त्यांना लॅक्टेशनचं प्रॉपर एज्युकेशन दिलेलं असतं. सी सेक्शन काय, नॉर्मल डिलिव्हरी काय, नॅचरल डिलिव्हरी काय, याबद्दलचं मार्गदर्शन दिलं जातं. सो स्ट्रेच मार्कबद्दल असेल, बेबी मशाजबद्दल असेल किंवा ओव्हरऑल म्हणजे प्रत्येक ट्रायमेस्टर वाईज त्यांच्या डाएटला घेऊन जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याचं एज्युकेशन इथे दिलं जातं. आणि त्यामुळे होतं काय की त्यांना नॉलेज, अवेअरनेस मिळतो की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे आणि त्यात सॅटिस्फाईड राहतात. करेक्ट. त्याचबरोबर ग्रुप्स असतात, त्यांना डेली काही वेगवेगळे टास्क दिले जातात. लॉजिकल डेव्हलपमेंटसाठी, क्रिएटिव्ह डेव्हलपमेंटसाठीचे टास्क असतात. त्यांनी काय ऐकायचं, काय वाचायचं, काय पाहायचं, कोणत्या गोष्टी करायच्यात, कोणत्या गोष्टी म्हणजे त्याचं डिटेल ज्ञान त्यांना दिलं जातं. आणि त्यामुळे मग त्यांचं रुटीन सेट व्हायला खूप मदत होते. आमचं ॲप्लिकेशन आहे गर्भसंस्कार चॅलेंज नावानं. त्या ॲपच्या माध्यमातून त्यांना काही ट्रान्स दिलेले आहेत, म्युझिक्स दिलेले आहेत, मेडिटेशन्स दिलेले आहेत, ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, ब्रेन जिम्स दिलेले आहेत. तर या अशा काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या 90 मिनिटांच्या ॲक्टिव्हिटी त्यांना त्यांच्या वेळेत करायचे आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभरामध्ये कधीही तुमच्या वेळेनुसार एक टास्क कंप्लीट करा. 10-10 मिनिटं, 15-15 मिनिटांचे टास्क आहेत. दिवसभरात तुम्हाला जसा वेळ आहे, सकाळी उठला 10 मिनिटं वेळ एक टास्क कंप्लीट करा.
बरोबर. सकाळी लंच ब्रेक, तुमचा नाश्ता ब्रेकफास्ट झालेला आहे, त्यानंतर एखादा 10 मिनिटांचा टास्क कंप्लीट करा. ऑफिसला जाताना 10 मिनिटांचा टास्क, हेडफोन लावलेत, म्युझिक ऐकलेत, तिथे 10 मिनिटांचा टास्क कंप्लीट होतोय. ऑफिसमधून येताना होतोय, लंच ब्रेकमध्ये होतोय, टी ब्रेकमध्ये होतोय, रात्री झोपण्याआधी होतोय, डिनर नंतर होतोय. लाईकवाईज दिवसभरात कधी तुमच्या वेळेनुसार हे सगळे टास्क तुम्ही पूर्ण करता आणि त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो. मग याच्यामुळे होतं का, एक रुटीन मिळतं आणि जेव्हा हे रुटीन मिळतं तर त्या रुटीनचा आईला आणि आईमुळे बाळाला बरोबर. चांगला फायदा झालेला बरोबर. आपल्याला बघायला मिळतं. असंही कंप्लीट टीम, इव्हन इतकंच नाहीये तर जेव्हा हे हँडहोल्डिंग डिलिव्हरीपर्यंत येतात त्यावेळेला त्यांना केअरटेकर आम्ही अपॉइंट करतो. अच्छा. सो केअरटेकर म्हणजे काय, तुम्ही जर आमच्याकडे जोडला गेलात तर तुमच्यासाठी सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे डॉक्टर्स तर आहेत, सेशन्स आहेत, लेक्चर्स आहेत, योगा आहे, भरपूर सगळं काही दिलेलं आहे. बट तुम्ही करताय नाही करताय, तुमचं काय चाललंय, किंवा तुम्ही कधी कधी डिप्रेस झालाय तर तुम्हाला पुन्हा मोटिवेट करणं, पुन्हा तुम्हाला एनकरेज्ड ठेवणं, तर यासाठी एक प्रॉपर सिस्टीम आहे. ती केअरटेकर तुमची सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असते, ती तुम्हाला फॉलोअप देत असते, तुम्हाला विचारत असते, तुमच्याशी बोलत असते, अच्छा. किंबहुना तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिच्याशी बोलत असता. बरोबर. सो तुमच्या मनात कोणताही डाऊट असेल, तुम्ही डॉक्टरांशी बोलत असता. सो लाईकवाईज काय होतं की तुमचे एकतर रुटीन छान बनतं आणि मोटिवेट करायला, ॲप्रिशिएट करायला लोक तुमच्या सोबत आहेत. बरोबर. व्हॉट्सअप ग्रुप आहेत, ज्या ग्रुपमधून काय होतं की अनेक, तुम्ही सपोज थर्ड ट्रायमेस्टर्स मध्ये आहात तर तुमच्याबरोबर अजून थर्ड ट्रायमेस्टरच्या शेकडो महिला आहेत. बरोबर. मग त्यांना टास्क दिलेले आहेत, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन्स लावलेले आहेत, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला लावलेल्या आहेत, त्यांना गिफ्ट्स आहेत, अवॉर्ड्स आहेत, रिवॉर्ड्स आहेत. सो इट गेट्स म्हणजे एंगेजमेंट, कम्प्लीट असा हँड होल्डिंग सपोर्ट आहे. आणि त्यामुळे ही आई राग, स्ट्रेस, चिंता या सगळ्या गोष्टी सोडते आणि आता ती बिझी राहते. बरोबर. आणि ती एन्जॉय करते, सेलिब्रेट करते. सो वेगवेगळे सेशन्स आम्ही घेत असतो ऑनलाईनला, तर त्या सगळ्या सेशन्समधून तिला घर बसल्या बसल्या हे सगळं काही करता येतं. ग्रेट. आणि इथे फ्रीडम आहे. वर्किंग महिलांना हा प्रश्न नेहमी वाटतं, मी वर्किंग आहे मग मला जमेल का, तर हो, 100% जमेल. अजून एक प्रश्न मला विचारला जातो की नाही सर मला ऑफलाईनला करायचं आहे. माझा प्रश्न असतो की उलट ऑफलाईनला करता येणं मुश्किल आहे, कारण गर्भसंस्कार म्हणजे कधीतरी करायचा ऍक्टिव्हिटी नाहीये. बरोबर. ही दररोज केली गेली पाहिजे त्या 9 महिन्यांमध्ये. बरोबर. आणि दररोज जर का मी एखाद्या गर्भवती महिलेला माझ्या सेंटरला यायला लावलं किंवा कुठेतरी व्हिजिट करायचं आहे, या प्लेसला दररोज यायचं आहे, तर ते शक्य आहे का? तर शक्य नाहीये. घर बसल्या बसल्या मात्र हे तुम्हाला तुमच्या वेळेत करता येणार आहे. आणि याच्याचमुळे आज 22 पेक्षा अधिक कंट्रीजमधनं जोडले गेलेले लोक त्यांच्या वेळेनुसार हे सगळं काही फॉलो करतायत आणि 100% फॉलो करतायत. म्हणजे इथली सिस्टीम एवढी सुंदर बनलेली आहे की तुम्ही इकडे जोडला गेलात की तुम्हाला ऑटोमॅटिकली या सिस्टीम मध्ये करावंच लागतं. बरोबर. तुम्ही कम्प्लीट करताच करता. अगदी 14 तास जरी तुमचा वर्क आवर्स असतील तरी सुद्धा तुम्ही इथले टास्क कम्प्लीट करता. ग्रेट. म्हणजे ती सिस्टीम खूप सुंदर आहे, ज्याच्यामुळे तुमच्याकडून त्या प्रत्येक गोष्टी केल्या जातात. ग्रेट. सो म्हणजे थोडक्यात सकाळपासून झोपेपर्यंतचं सगळं रुटीन आणि शेड्यूल तुमची टीम सेट करून. येस. ग्रेट. आणि तेही प्रत्येक मंथ वाईज. म्हणजे आज तुमचा जर सेकंड मंथ आहे तर सेकंड मंथ मध्ये तुम्ही काय गेलं पाहिजे त्याचं ट्रॅकर्स आम्ही तुम्हाला देतो, ते रुटीन आम्ही तुम्हाला रिटर्न मध्ये देतो. ओके. सो त्या पद्धतीने तुम्हाला ते तुमच्या वेळेत फॉलो करता येतं. अच्छा. सो सेकंड मंथ वेगळा आहे, थर्ड मंथ वेगळा आहे, फोर्थ मंथ वेगळा आहे. सो प्रत्येक प्रेग्नन्सीचा मंथ वेगळा आहे, प्रत्येक मंथमध्ये बाळाची होणारी डेव्हलपमेंट वेगळी आहे आणि म्हणून ते प्रत्येक महिन्याचे टास्क वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करून दिले जातात. ग्रेट. आणि त्यामुळे खूप छान पद्धतीने डिलिव्हरीपर्यंत तुमचा जर्नी खूप सुंदर होतो. आणि म्हणूनच आज लाखो महिलांची ब्लेसिंग्स आमच्या सोबत आहेत आणि खूप सुंदर 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 प्रतिक्रिया आहेत की सर आमच्या लाईफला, म्हणजे खरं तर अनेक महिलांच्या कमेंट अशा आहेत की सर प्रेग्नन्सी तर फक्त निमित्त होतं, पण प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमध्ये तुम्ही आमचं आयुष्य बदललं, म्हणजे आमचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. अनेक पतींच्या कमेंट्स आहेत की सर लिटरली आमचं म्हणजे लाईफ तुम्ही बदललं, बिकॉज प्रेग्नन्सीमध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज आम्ही देतो, रुटीन देतो, या रुटीनमुळे आता त्या स्त्रीला चांगलं खूप रुटीन मिळालेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळे त्यांचं मॅरिड लाईफ खूप सुंदर झालेलं आहे. त्यांचा पतीचा पत्नीकडे, पत्नीचा पतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि कपल म्हणून दोघे आता बाळाची जबाबदारी घेत आहेत आणि खूप सुंदररित्या ते कुटुंब खूप सुंदररित्या ग्रो होत आहे. त्या बाळाच्या माध्यमातून भारताचं स्वप्न पूर्ण होत आहे. मला अनेक भारतरत्न या प्रोसेसच्या माध्यमातून निर्माण करायचे आहेत. म्हणजे एक स्त्री फक्त तिच्या बाळाला जन्माला घालत नाही, तर ती एक म्हणजे म्हणतो ना भारताचं भवितव्य, एक भारतरत्न जन्माला घालते. पर्सन ती जन्माला घालते. आणि म्हणून घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व जन्माला येऊ शकतं, जर का आजची ही आई जिजाऊ बनायला तयार असेल तर. अगदी करेक्ट. ग्रेट सर. खूप छान तुम्ही मोलाचं वाक्य बोललात. त्यामुळं डेफिनेटली मला असं वाटतं की हा पॉडकास्ट नसून एक खूप इम्पॉर्टंट चर्चा आहे
जे की प्रत्येक महिलेपर्यंत, मैत्रिणीपर्यंत आणि स्पेसिफिकली जर तुम्ही कपल आहात, तर प्रत्येक घरापर्यंत हा पॉडकास्ट पोहोचलाच पाहिजे. नक्कीच. सरांनी सांगितलेल्या टिप्स आणि ते मोटिवेशन डेफिनेटली प्रत्येकाला हेल्प करणार आहे आणि डेफिनेटली तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळू द्या. कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. सरांपर्यंत डेफिनेटली त्या पोहोचू द्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक यू सो मच. थँक यू सो मच सर.